नमस्कार मंडळींनो, आपण आज होम अँड किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवते हे ड्रमस्टिक म्हणजे शेवग्याच्या शेंगा ह्याची रस्सेदार भाजी. ही गावरान स्टाईलमध्ये आज आपण बनवूया शेवग्याच्या शेंगाची भाजी. ह्याच्याकरता शेवग्याच्या शेंगांना नीट सोलून छान धुवून आणि एवढ्या 1 इंचाच्या या किंवा 2 इंचाच्या आपल्याला जशा हव्या तशा ह्याचे तुकडे करून घ्यायचे. तुकडे करून ही स्वच्छ पाण्यामध्ये मी ह्यांना धुवून घेतलं आहे. आता थोडंसं मीठ टाकून ह्याला आधी मी शिजवून घेणार. खूप जास्ती पाणी टाकायचं नाही का, आता ह्याच्या पाण्यामध्ये सगळा त्याचा अर्क उतरून येतो. आता गॅसवरती मी तवा ठेवला आहे. तवा लोखंडी तवा घेतला आहे. लोखंडी तवा घेतला की त्याचा भाजीला स्वादही खूप चांगला येतो. ह्याच्यावर आम्ही काही मसाले आधी फ्राय करून घेऊया. त्यासाठी मी 1 चमचा तेल घातलं आहे. तेल गरम झालं की त्याच्यात 1 चमचा जिरे घातलेत. जिरे चांगले तडतडले की मग त्याच्यात घालायचं आहे आम्हाला 1 बारीक चिरलेला कांदा. कांद्याचे असे स्लाईस असले तरी चालतील का, तर त्याला आम्हाला मिक्सीमध्ये वाटायचंच आहे. त्यानंतर मी त्याच्यात घातले 4 ते 5 सुक्या खोबऱ्याचे तुकडे. खोबऱ्याच्या तुकड्यांनी ह्याला खूप छान स्वाद येतो. आता ह्याला छान परतून घ्यायचं आहे. कांदा छान परतला जायला हवा, त्याच्या कच्चेपणा अगदी निघून गेला असतोवर त्याला आम्हाला परतायचं आहे. त्याच्यात आम्ही काही साहित्य आणखीनही ॲड करणार आहे. आधी कांदा परतला जातो आहे, त्याच्याबरोबरच तेही परतलं जाईल. त्यात मी टाकले 3 लाल मिरची. तुम्हाला जर लाल मिरची नको असेल तर तुम्ही त्याला स्किप करू शकता. 1.5 टेबलस्पून तीळ टाकलेत, पांढरे तीळ. तिळाने ग्रेव्हीला खूप छान स्वाद येतो आणि ग्रेव्ही क्रीमी बनते. 1.5 टेबलस्पून दाणे मुंगफळीचे, भाजलेले नसतील तर कच्चेही टाकू शकता आपण. आणि ह्यातून आपल्याला काही गोष्टी जर नको असतील तर ते जिन्नस आपण कमीही करू शकता. हे सगळे परतले जाते तेव्हाच मी टाकते 4-5 लसणीच्या कळ्या. कांद्याचा कच्चेपणा अगदी जास्तोर आम्हाला ह्याला परतून घ्यायचं आहे. साधारणपणे ह्याला 4 ते 5 मिनटं मला ह्याला परतायला लागलेत. ह्याला पूर्णपणे कांद्याचा स्वाद कच्चेपणा निघून जातो आणि आपला ग्रेव्ही जे आहे ते छान क्रीमी बनते. कोणत्याही रस्से भाजीला जर तुम्ही आधी असे कांदे परतून घेतले, टॉमॅटोसुद्धा ह्याच्याबरोबर आपण परतू शकतो, पण हा लोखंडी तवा घेतला आहे म्हणून मी त्याच्यावर टॉमॅटो नाही परतणार. ह्याच्यातच 1 बंच कोथिंबीर पण मी घातली आहे, ती पण छान ह्याच्याबरोबर परतली जाईल. अशा प्रकारेने हे पहा सगळं आकरसून गेलेलं आहे. कांदा छान तुम्हाला गोल्डन ब्राऊन होताना दिसतो आहे. सगळे मसाले छान भाजले गेलेले आहेत. ह्या स्टेजवर आम्ही गॅस बंद करून देऊया. मिक्सरच्या भांड्यात मी 1 टोमॅटो चिरून घातला आणि 1 इंच आल्याचा तुकडा. याचवरती हा थंड झालेला सगळा मसाला पण घालायचा आहे आणि सगळ्याला छान बारीक वाटून घ्यायचं आहे. बारीक वाटताना जर तुम्हाला मध्ये पाण्याची गरज पडली तर तुम्ही 3 ते 4 टेबलस्पून त्याच्यात पाणी घालूनही वाटू शकता. चला तर मग कढई ठेवली आहे गॅसवर. त्यात मी 3-4 चमचे तेल घातलेले. ह्याला थोडंसं तेल जास्ती लागतं का, तर ही मसालेदार भाजी आहे. अगोदर आम्ही 1 चमचा तिथे घालून चुकलो आहे. आता मी इथे 2 चमचे आणखीन तेल घेतलं आहे. तेल गरम झाल्याबरोबर त्यात 1 चमचा राई घातली आहे म्हणजे मोहरी, आणि बरोबरच घातलं आहे 1 चमचा जिरे. दोन्ही चांगलं तडतडलं की आपण जे हा वाटून ठेवलेला मसाला होता हा त्या तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे. हा सगळा मसाला मी ह्याच्यामध्ये कढईमध्ये ट्रान्सफर केला आहे आणि तेलामध्ये भाजून घेईन. ऑलरेडी आम्ही कांदा, लसूण, मिरची सगळं भाजून चुकलो आहे म्हणून मसाल्यामध्ये काहीच कच्चेपणा नाही आहे. तरीसुद्धा आम्हाला त्याला 3 ते 4 मिनटं छान परतून घ्यायचं आहे. मसाला तेल सोडोस्तोवर आपल्याला कढईमध्ये परतायचा आहे. ह्याच्यात आता जास्ती काही मसाले पडणार नाही आहेत, तर ह्या मसाल्यालाच आपल्याला छान परतायचं आहे. ह्याच्यात आता मी ॲड केला आहे 1 टेबलस्पून हळदी. आम्ही लाल तिखट आधीच ॲड करून चुकलो आहे म्हणून आता नाही घालणार. 1 ते 1.5 टेबलस्पून मी घातला आहे ह्याच्यात गरम मसाला. गरम मसाल्याचा खूप छान स्वाद येतो. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडासा साखर पण ॲड करू शकता जर तुम्हाला गुळचट हवी असेल तर, किंवा गूळ पण घालू शकता. मी दोन्हीच नाही घालणार आहे. हा मसाला छान परतला जाऊन राहिला आहे. साईडनी कडेकडेनी आपल्याला तेल सुटताना दिसतं आहे. असा छान भाजून घ्यायचा आहे.
मिक्सरचं भांडं धुवून आणि मी जेवढं पाणी होतं ते पण ह्याच्यात घातलं आहे. का तर आम्ही जे शेंगा शिजायला ठेवल्या आहेत त्याच्यातही आम्ही थोडंसं पाणी घातलेलं आहे. त्या पाण्याला बिलकुलच वेस्ट करायचं नाही आहे, का तर शेंगांचा सगळाच अर्क त्या पाण्यामध्ये आलेला आहे. इथे मी थोडं मीठ घातलं आहे, का तर शेंगांच्या बरोबरही आम्ही मीठ घातलं होतं. तुम्ही पण आपल्या क्वांटिटीच्या हिशोबाने घालू शकता. मी हे 250 ग्राम शेंगांचं भाजी करून राहिले. जवळजवळ 4 ते 5 माणसांसाठी ही भाजी सफिशियंट आहे. जेव्हा पाण्याला थोडी उकळी येऊन जाते, मसाला छान भाजला जातो, तेव्हा आम्ही ह्या शेंगा पण ह्याच्यात टाकायचा आहे. म्हणजे उकळी येताना शेंगांच्या आतपर्यंत छान मसाला शिजतो. मला हा इतकाच रस्सा हवा आहे, म्हणून मी आता पाणी ह्याच्यामध्ये अगदीसुद्धा वाढवणार नाही. आपल्याला जर आणखीन पातळ हवं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये आणखीन थोडंसं कोमट पाणी ॲड करू शकता. हे भाजीला छान उकळी आलेली आहे. आमचा मसाला शिजलेला होता, शेंगा छान शिजलेल्या होत्या. आता भाजी व्हायला इतकी तयारी झाल्यानंतर 5 मिनटात 7 मिनटामध्ये भाजी बनून तयार होते. ही भाजी पूर्णपणे शिजून आणि तयार आहे. आता आम्ही प्लेटमध्ये ह्याला सर्व करू शकतो. आपण पाहू शकता मसाला किती छान दिसतोय. हे गावरान पद्धतीने जे आहे ती शेंगांची आज भाजी केली आहे. तुम्हाला जितकी हवी तितक्या हिशोबाने रस्सा आणि शेंगा तुम्ही घेऊ शकता आणि अशा प्रकाराने पोळी, पुरी, पराठा किंवा भाताबरोबरसुद्धा आपण ह्याला खाऊ शकतो. शेंगांचे जे आहे ते आपल्या आपमध्येच खूप न्यूट्रिशियस व्हॅल्यू आहेत. ते अगदी पॉवर हाऊस म्हटल्या जातात, म्हणून वरच्यावरती जे आहे ते शेंगांचं सेवन करावं. ह्याच्या डायबिटीजसाठी पण ह्या खूप छान असतात. ह्याचे खूप हेल्थ बेनिफिट्स आहेत. इम्युनिटी वाढवतं आपल्याला, म्हणून शेंगा फारच अतिशय जे आहे ते आमच्यासाठी न्यूट्रिशियस व्हॅल्यूज ठेवतात. आज मी बरोबर केलेले आहे शेंगांची भाजी, पराठा केला आहे.